नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तरी आज आपण प्लेन जमिनीवरून टोकन करणार आहोत. तरी आपण अशा काकऱ्या पाडून घेतलेल्या आहेत. तरी सरसकट 1.5 फुटानं टोकन करणार आहोत. तरी आपण काल एकरी 1 DAP आणि 1 दाणेदार भगीरथी दाणेदारचं पोत आपण पेरणी केलेली आहे खताची. आणि त्यानंतर 1.5 फुटानं सरसकट आपण टोकन पद्धतीनं लागवड करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, कधीही पेरणी करता एक समान अंतरावर प्रत्येक झाडातील अंतर योग्य असणे. पेरणी करता तुम्हाला केव्हाही टोकन पद्धतीनं उत्पन्न जास्तच होणार. त्यामुळे कधी बी टोकन पद्धतीचा अवलंब करा. तरी आपण बीज प्रक्रियासुद्धा केलेली आहे. बीज प्रक्रियेसाठी आपण वापरलेला आहे नीलायन हे आपण बीज प्रक्रियेसाठी वापरलेलं आहे औषध. आणि व्हरायटी ही आहे RVCM 1135 व्हरायटी आहे. ही आपण कृषी मित्र राजू किनवटचे खरबी गावचे यांच्याकडून ही व्हरायटी आणलेली आहे. तरी बघू शकता, काल आपण खताची पेरणी केलेली आहे. नंतर ते जोडसर त्यानं ह्या आकऱ्या पाडून घेतलेल्या आहेत. एकदम ओके आपली मशागत झालेली आहे जमिनीची. कसं वाटतं शेतकरी मित्रांनो, आपला प्लॉट जमीन एकदम टॉपची जमीन आहे, काळी कसदार. आपण तिकडे सुद्धा 2.5 एकरचा प्लॉट टोकन केलेला आहे. तो व्हिडिओ आपण काय टाकलेला नाही यूट्यूबवर. त्या दिवशी आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. तो प्लॉट 2 दिवसामध्ये त्या प्लॉटचा व्हिडिओ येईल. टोकन पद्धतीनं लागवड केलेली आहे. तिकडं सरीवर आंब्यावर टोकन केलेलं आहे आणि इकडं आपलं प्लेन जमिनीवर टोकन चालू आहे. जमीन एकदम चांगली आहे, उत्तम निचरा होणारी पाण्याची. सरसकट 1.5 फुटावर आपलं टोकन चालू आहे. 2 दातातील अंतर 2 दातातील अंतर 8 इंच आहे आपलं. तरी बघू शकता एका ठिकाणी किती बिया पडत आहेत. एका ठिकाणी 2-3 बिया अशा पडत आहेत. तरी आपण 3 नंबरची व्हील वापरलेली आहे. 33 नंबरची व्हॅल्यूम कंपनीची आपली टोकन मशीन आहे. तरी शेतकरी पेरणी करता कधी तुम्हाला टोकन पद्धतीनं जास्त ॲव्हरेज येणार. तरी या प्लॉटचे आपले संपूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर येणार आहेत. तो सुद्धा प्लॉट 2 दिवसात उगवणशक्तीसाठी होणार आहे. चक प्लॉट सोयाबीन तोंडाला आलेला आहे, निघत आहे. त्यासुद्धा प्लॉटचे व्हिडिओ आपले यूट्यूब चॅनलवर येणार आहेत. तरी धन्यवाद.